यूपी उत्तर प्रदेश या ठिकाणी प्रसिद्ध दर्गा कचोजा शरीफ या ठिकाणीचे शद्दादीन नशीन अशरफी यांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि बाबाजान ट्रस्ट दर्गातर्फे येणाऱ्या भाविकांसाठी आपण काय कार्यक्रम ठेवला आहे? आता बघा आमचे कार्यक्रम असे आज ओपनिंग होती आणि जे उद्या जे है कल बोलेंगे कल जो है संदल है, परसों उरूस है, कवाली है, परसों 1 तारीख के दिन कवाली है, 2 तारीख के दिन और छोटी लंगर रखे हुए हम लोगों ने और 2, 3, 4 तारीख को बयान रखे हुए लोगों को जो उसके अंदर ये बताया जाता, वो भी कचोजा शरीफ से आने वाले लोग हैं, तो वो बताया जाते हैं कि बच्चों ने एजुकेशन लेना, दारू वगैरह नशाबाजी कुछ नहीं करना, पढ़ाई पे ध्यान देना, फालतूगिरी वगैरह नहीं करना, उसके ऊपर प्रवचन होने वाला है। तो तमाम मैं अपील करता हूँ, पूरे पूना को अपील करता हूँ कि वो आकर प्रवचन सुने आप लोग और उससे कुछ हासिल करे। ते जे परिस्थिती येणारे जे लोक आहे त्याच्यामध्ये भाविक लोक जे बडी संख्येने येते त्यांच्यासाठी बरंच ठेवलेलं आम्ही। आणि 7 तारखेला आमचं शेवटचा प्रोग्राम आहे, ते लंगर आम म्हणतात त्याला, भंडारा, जे बाबाचा भंडारा असतो त्याच्यामध्ये आम कमीत कमी जनताचे आमचे जे लोक आहे मानणारे बाबाजांचे लोक जे मानणारे ते कमीत कमी 20,000 ते 25,000 लोक येतात इथं भाविके जेवण्यासाठी। त्यांच्या जेवणाचा प्रबंध होतो आमचे सगळे आणि सगळ्या भाविकाकडनं ते जेवण येतो, सगळे ते भाविककडे जेवायला येतात ते लोक। आम्ही जे आम्हाला जे 3 वर्षे जे आमचे कॅन्टोन्मेंटचे लोक आणि इथले जे जाणारे लोकांनी जे सरकार दिलं आम्हाला, त्यांच्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो। का की इथे सगळे जाती धर्माचे लोक येतात, सगळ्या जाती धर्मांचे आम्ही लोकांचा आभार मानतो की जे लोकांनी आम्हाला जे 3 वर्षे कॉपरेट केली आणि दर्गासाठी जे मदत केली आम्हाला, त्यांचा मनापूर्वक आभार आहे। बघा आम्ही तर काय माणसं आहे, काय देणार नाही, पर जे बसलेले देवाचे वली, त्यांना अल्लाह के वली बोलते, ये सब पूरे कैंप को देने वाले हैं और पूरे पूना शहर को देने वाले हैं। इंशाल्लाह सबको इसका फ़ायदा मिलेगा। बाबाजान दर्गा ट्रस्टीचे सलीम पटेल यांच्या वतीने असं सांगण्यात आले की गेल्या 3 वर्षापासून या दर्गेचं काम सुरू आहे। या संदर्भामध्ये ज्या लोकांनी ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले, दर्गेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहे। सतर्क महाराष्ट्र न्यूज पुणे।